पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे मांडवेश्वर क्रिकेट क्लब आणि कुशलदादा भापसे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची सांगता रविवारी सेमीफायनल आणि फायनल मॅचच्या माध्यमातून पार पडली। मोठ्या संख्येने फायनलची मॅच पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी आणि या ठिकाणी उपस्थित होते। फायनलची मॅच सद्गुरू क्रिकेट क्लब मांडवे विरुद्ध राजमुद्रा क्रिकेट क्लब माळी बाभळगाव यांच्यात झालेला अटीतटीचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत लक्षवेधी ठरला। या फायनलच्या मॅचमध्ये सद्गुरुवाडीच्या मांडवेश्वर क्रिकेट क्लबने प्रथम क्रमांकाचे 33,000 ट्रॉफीसह बक्षीस पटकावले आहे, तर द्वितीय क्रमांकाचे 22,000चे बक्षीस माळी बाभळगाव येथील राजमुद्रा क्रिकेट क्लबने पटकावले। तृतीय क्रमांकाचे 11,000 रुपयांचे बक्षीस निवडुंगे क्रिकेट क्लबने पटकावले आहे, तर चौथे 7,000 रुपयांचे पारितोषिक बालाजी क्रिकेट क्लब देवराई यांनी पटकावले। तर उत्कृष्ट संघ म्हणून गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब तिसगाव यांनी मान मिळवला आहे। एकंदरीत 8 दिवस सुरू राहिलेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये जवळपास 35 संघांनी सहभाग घेतला। अनेक संघांना या स्पर्धेत ऐनवेळी भाग देखील घेता आला नाही। जवळपास 100 संघांना कुशल भापसे मित्रमंडळाच्या वतीने क्रिकेटचे किट वाटप करण्यात आले। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रविवारी हा बक्षीस वितरण सोहळा सन्मानपूर्वक पार पडला। अतिशय शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये तिसगाव जिल्हा परिषद गटात आयोजित करण्यात आलेले या क्रिकेट स्पर्धेला गटातील बहुतांश गावातील क्रिकेट संघांनी सहभागी होत मोठा प्रतिसाद दिला। सलग 3 विकेट, सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, प्लेयर ऑफ द मॅच अशा विविध गुणवंत खेळाडूंचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। तर राघव हिवरे क्रिकेट क्लब, हातराळ क्रिकेट क्लब, नळदेव क्रिकेट क्लब, हुतात्मा बाबूगेनू शिक्षण संस्था क्रिकेट क्लब या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। प्रतिनिधी मयूर मुखेकर, तिसगाव। अशा दृष्टिकोनात या मुलांना आपण पाठबळ सगळेजण देऊ। एखादा जर चांगला खेळाडू असेल, एखादा जर खेळण्याची इच्छा असलेला खेळाडू असेल आणि त्याची जर ऐपत नसेल, त्याची जर परिस्थिती नसेल किंवा त्याला कुठल्या गोष्टीची कमतरता पडत असेल, तर त्यांनी 100% मला सांगावं। माझ्या ऐपतीप्रमाणे, माझ्या इतर मित्रांच्या मदतीने जी काही तुम्हाला त्या विद्यार्थ्याला किंवा ज्या मुलाला मदत करता येईल ती 100% करू। हेच न सांगता आता कित्येक संघांना काही मला डिमांड पण केली की आम्हाला व्हॉलीबॉल खेळायचं। खरंच जर प्रामाणिकपणे व्हॉलीबॉल खेळणार असतील, आतापर्यंत व्हॉलीबॉल संघांना 10 किट दिल्यात, पण ज्याही संघांना व्हॉलीबॉल खेळायचं असेल त्यांनीही या ठिकाणी सांगावं, आपल्याला ही या ठिकाणी व्हॉलीबॉलची किट देण्यात येईल। आणि त्याही नंतर मी सांगतो की ज्या संघांना किट अजूनही मिळणं बाकी आहे त्यांना असं सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी किट देऊ, पण आज वेळेचा अभाव आणि सर्व किट पॅकिंग करायला वेळ नसल्या कारणाने किट आज आपण देत नाहीत। पण तुम्ही संध्याकाळी मागितली, ज्या संघांना किट मिळाली नाही त्यांना आपण 100%, ज्या संघांना मिळाली नाही त्यांना किट देणार आहोत। खूप छान प्रकारे आपण सर्वजण खेळलात। माझ्या पाठीमाग चांगल्या वाईट काळात तुम्ही सर्वजण राहिलात आणि सर्वप्रथम या मांडवे ग्रामस्थांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी या ठिकाणी हे सर्व सामने खेळण्यास परवानगी दिली। त्याच्यामध्ये सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे मार्गदर्शक बर्डे मामा असतील, हे सर्वच मित्र परिवार। आता जर एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं नाही घेतलं तर त्याला राग येईल, त्याच्यामुळे सर्वच मांडवेश्वर क्रिकेट क्लब असेल, गावातील सर्व वस्तीवरील सर्व मान्यवर असतील, ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व सदस्य असतील, सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवला। खूप छान प्रकारे खेळले आणि निश्चितच मांडवेश्वर क्रिकेट क्लब या
संघाला मी सांगितलं होतं की तुम्ही शेवटपर्यंत पारदर्शक सगळं चालू ठेवा. तुम्हालाही जाता जाता माझ्या मित्रमंडळाच्या वतीनं काहीतरी मी देणार आहे. इथं काही बोलत नाही, पण तुम्हाला जाता जाता घेऊन जाईल. आणि सर्वच जण या ठिकाणी आले. या ठिकाणी आमचा मॉर्निंग ग्रुप आलाय, 40+ आहेत, काहींचं 50+ वय आहे. पण या सर्व संघांचा जर विचार केला तर उत्कृष्ट पद्धतीने ते खेळले, म्हणून आपण त्यांचा उत्कृष्ट संघ म्हणून निवड केली. त्यांचंही सर्वांनी खूप खूप अभिनंदन करायचंय, कारण खूप छान प्रकारे ते सर्वजण खेळले. आज एक 15-20 दिवस झाले ते प्रॅक्टिस करतायत, पण खूप छान प्रकारे खेळलेत. खेळाची आवड असली पाहिजे. निश्चितच येणाऱ्या काळात परत एखाद्या महिन्याने वाटलं आणि तुम्ही जर परवानगी दिली तर परत एखादा सामना करू, हेच मी सांगतो. तुमच्या सर्वांचं जो सपोर्ट असतो तो खूप गरजेचा असतो. एकटा कुशल भापसे काही करू शकत नाही. तुम्ही सर्व मित्र परिवारांनी, गावातील सदस्यांनी आणि 25 गावातील सर्व मित्र परिवारांनी जी मदत केली, सहकार्य केलं, त्याचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. खाली यावं, आम्हाला एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं. मातीत मळलेत पाय ज्यांचे त्यांना थोडं उचलून घ्यावं. मातीत मळलेत पाय ज्यांचे त्यांना थोडं उचलून घ्यावं. दादा निश्चितपणे तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या सारख्यांच्या पाठीमागे उभा राहतात, तुम्ही सांगितलं मागाशी, मला खूप छान वाटलं की ज्यांची परिस्थिती नसेल त्यांच्या पाठीशी मी उभा राहतो. ज्यांची खऱ्या अर्थाने कुवत नसेल त्यांच्या पाठीशी मी उभा आहे. तुम्ही मला हात द्या. खऱ्या अर्थाने दादा तुम्ही केलेला हा प्रवास खरंतर अद्वितीय आणि बुलंद असा आहे. तुम्ही खरोखर या सर्व मायबाप जनतेच्या मनावरती राज्य करणार आहात. ही तुमची एक सुरुवात आहे. आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये पाहिलं असेल, तुम्ही या 25 गावातील लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत आहात. कुठलीही भावना तुमच्या मनामध्ये, कुठलीही उपेक्षा तुमच्या मनामध्ये नाही. पण मायबाप जनता, आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तुमची नोंद घेतील. आणि शिरापूर गावानी दादा यासाठी आम्ही म्हटलं की बाहेरचे पक्ष तुमची इच्छा असेल तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता. तुम्ही तर आमचे प्रमुख पाहुणे आहात, सर्वजण आमचे मित्र परिवार आहात. तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने बक्षीस द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. तुमचं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आज जी टुर्नामेंट या ठिकाणी भरली आहे, या सर्व मांडवेश्वर गावकऱ्यांच्या वतीनं दादांनी सांगितलं की सहकार्यांच्या जीवावरती खऱ्या अर्थानं ही लढाई ही तुमच्यावरती होती. आणि दादा निश्चितपणे तुमच्यावर विश्वास टाकून त्या ठिकाणी हे कार्यक्रमाचं निवड लावण्याचं काम केलं. पण हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतले, या सर्वांचे, तुम्ही सर्व मित्र परिवारांचे मी या ठिकाणी दादांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. दादांच्या हाताने यापुढेही, या पुढच्या काळामध्येही दादांच्या हाताने असेच सर्वोपरी विकास कामं या ठिकाणी हो. गोरगरीब जनतेच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहू. दादा तुम्ही आता आम्हाला मित्र म्हणलात आहात, सहकारी म्हणलात आहात, तर येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने आमची तुम्हाला गरज भासेल त्या पद्धतीमध्ये आम्ही तुमच्यासाठी उभे राहू. आणि देतो व थांबतो. धन्यवाद.